तेवी पाहवया अज्ञान ऐसे, हे अंगी पिसे काहीसे, न पाहता अपैसे, न पाहण्याची की. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणावरुणालय परमपिता श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आणि संत हृदय सम्राट माऊलींच्या अकारण करुणेने आपण या ठिकाणी श्री अनुभवामृत नावाचा एक अलौकिक असा वेदांत विश्वाचं यथार्थ मर्माचं रहस्याचं उद्घाटन करणारा असा जो एक अपूर्व ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या द्वारा आपल्या वास्तव स्वरूपस्थितीचा परिचायक अशा शब्दाची निर्मिती माऊलींच्या एक अलौकिक प्रतिभेतून शब्दरूपाने साकार झालेली आहे. तर त्या ग्रंथाचा यथाशक्ती यथामती चिंतन करीत असताना आपण आतापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, श्री सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन, सच्चिदानंद पदत्रय विवरण आणि शब्दखंडन ही 6 प्रकरणं परिसमाप्तीपर्यंत गेल्यानंतर आता 7वं जे अज्ञानखंडन, त्या अज्ञानखंडन प्रकरणाचा अज्ञानाची असिद्धी कशी आहे याचं निरूपण करणारा विचार आपण पाहत आहोत. त्यापैकी 76 क्रमांकाची ओवी आहे की तेवी पाहवया अज्ञानायसे, हे अंगी पिसे काहीसे, न पाहता अपैसे, न पाहण्याची की. यामध्ये जोपर्यंत आतापर्यंत त्यांनी सांगितलं की केवळ चिन्मात्र विशुद्ध असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण कितीही अज्ञानाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला अनेक प्रकारच्या प्रमाणाच्या द्वारा, तरी ते कधीही अज्ञान अस्तित्वात आहे. अभावरूप अज्ञानाचा भाव कधीही होणं शक्य नाही. उलट असं होतं की जेव्हा विचार करायला जाऊ तर दुधामध्ये साय आपल्याला सापडत नाही, पण उलट आपण त्याचा ढवळल्यामुळं किंवा त्याचं मंथन केल्यामुळं ती साय जी आहे ती अधिक बिघडून जाते, हाताला येत नाही. किंवा झोपेत असताना आपल्याला कधीही निद्रेला पकडता येत नाही, पण जागं होऊन जर निद्रेला पकडण्याचा प्रयत्न केला तर उलट असलेली निद्राच त्या ठिकाणी पळून जाते किंवा त्या निद्रेचा नाश होतो. तेवी त्याप्रमाणे ह्या ओळीमध्ये सांगतात 76 क्रमांकाच्या, तेवी पाहावया अज्ञान ऐसे, तेव्हा अज्ञान ऐसे पाहावया म्हणजे अज्ञान एक पदार्थ आहे, तो सत्य आहे, तो अधिष्ठान आत्मस्वरूपाहून भिन्न आहे किंवा अभिन्न आहे, तो आत्म्याच्या आश्रयाने राहतो, आत्म्याला विषय करतो. अशा अनेक प्रकाराने आपण जर अज्ञानाचा शोध घ्यायला गेलो तर ते अज्ञान काय सापडत नाही. मग अशा अज्ञानाचा तरी पुन्हा पुन्हा आपण जरी अज्ञान आहे, अज्ञानाचं भावरूपता सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं, हे अंगी पिसे काहीसे, हे आपल्याला एखाद्या वेळेस आपल्या अंगी लागलेलं हे एक प्रकारचं वेडच नाही का म्हणावं, अर्थात हे एक प्रकारचं वेडेपणच आहे. न पाहता अपैसे, न पाहण्याची की. जर न पाहता अपैसे आपण कितीही जरी प्रयत्न केला तर ते अज्ञानाला पाहता येत नाही, म्हणजे अज्ञानाचं ज्ञान होत नाही, कारण अज्ञान नाहीच आहे. त्यामुळं कितीही प्रयत्न केला तरी ते अज्ञान आपल्याला कधी स्वतःला किंवा अन्याला किंवा आत्म्याला कोणालाही ते विषयच होत नाही, त्याच्यासमोरच येत नाही, अज्ञानाची असिद्धी होते. मग ते जर न पाहताच येत नसेल तर ते न पाहणे की, ते पाहताच येत नाही की. पाहताच येत नाही म्हणजे ज्या पदार्थाचं कशानेच आपल्याला पाहता येत नाही, म्हणजे कोणत्याही प्रकाराने आपल्याला ज्ञानाला विषयच होत नाही, तर त्या पदार्थाचं अस्तित्व सिद्ध होत नाही. मग तो पदार्थ आहे असं कसं म्हणायचं? तर जर न पाहणे असेल तर न पाहणेच आहे, म्हणजे तो जर पदार्थ नसेलच आपल्या ज्ञानाचा विषय होत तर तो पदार्थ असा अर्थात काय आहे? असिद्ध आहे किंवा तो पदार्थ अभावरूप आहे, शून्यरूप आहे, तुच्छ आहे, असं त्याचा अर्थ होत नाही का? आता टीका. अज्ञान सत्यत्व आणावयाशी जो कोणी उठे विचारेशी, तरी ते काय विचाराचे शिवेशी,
उभे ठाके अज्ञानाचं सत्यत्व ठरण्यासाठी जर कोणी विचार करायला लागला का मी अज्ञानाला अज्ञानाची सत्यत्वाने सिद्धी करील आणि त्यासाठी विचार करायला लागला की अज्ञान कसं आहे, कसं सिद्ध करावं, तर ते म्हणतात विचाराच्या शिवेला देखील ते उभं राहत नाही. म्हणजे विचारापुढं ते अज्ञान कधी सिद्ध होत नाही किंवा अज्ञान आहे असा विचार टिकू शकत नाही, असा निर्धार होत नाही. जे विचार ते पुढं सांग, जे विचारावेळी नसे विचाराचे वेळे न दिसे, जे विचाराच्या वेळी दिसतच नाही, विचारापुढं सिद्धच होत नाही. हां, जर तुम्ही दिव्याने अंधाराचा शोध घ्यायला गेले तर जसं ते अंधार कधी त्या दिव्यासमोर येत नाही तसं विचारासमोर अज्ञान कधीही येतच नाही. अहो जितके अज्ञान प्रतिपादक मत ते मतची विचार भरित, म्हणून ते मती ना डळत, ते मती नाडळत असं पाहिजे ना. पेन नाही नाडळत एक पाहिजे, पदच्छेद झालं. अहो जितके अज्ञान प्रतिपादक मत, जेवढे अज्ञानाचं प्रतिपादन करणारी मत आहे ते मतची विचार भरित, ते जे मत आहे त्या मताला जर आपण विचाराने भरलं म्हणजे विचाराचं पुढं दिलं किंवा विचारासमोर आणलं तर म्हणून ते मती नाढळत अज्ञानसिद्धी, म्हणून त्या बुद्धीला म्हणजे विचारयुक्त बुद्धीला, विचाराने युक्त अशा बुद्धीला ते मती अज्ञानसिद्धी नाढळतं. त्या मताने अज्ञानाची सिद्धी आढळत नाही, म्हणजे अज्ञानाची सिद्धी होत नाही, अज्ञान त्या बुद्धीला सापडत नाही. विचार संयुक्त बुद्धीला अज्ञान कधी सापडत नाही. जेवढे अज्ञानाची प्रतिपादक मत आहे त्या मताचा जर आपण विचार केला, म्हणजे जे लोक अविचाराने अज्ञान मानतात पण विचाराने संयुक्त होऊन जर त्या अज्ञानाची सिद्धी होते की नाही आपण पाहिलं तर अज्ञानाची सिद्धी नाढळतं, अज्ञानाची सिद्धी होत आहे असं कुठेही आढळायला येत नाही. तेथे विचार जरी नसता तरी अज्ञान भाव सद्भावा येता, आता विचाराच्या हाता चढेल काही. खरं तर तिथं असे जरी विचार नसता, जर विचार केलेला नसता आपण म्हणजे विचारच केला नसता अज्ञानाविषयी तरी अज्ञान सद्भावा येता. तर अज्ञान म्हणजे अविचाराच्या काळात, कारण विचाराभाव जीवन हा, जोपर्यंत विचार केला नाही तोपर्यंत अज्ञान कदाचित सद्भावाला आलं असतं, म्हणजे अज्ञानाची सिद्धी आली असती. पण आता विचाराची हाता चढेल काही, पण आपण जर आता विचारच करू लागलो तर विचाराच्या हाताला अज्ञानाचा सद्भाव हे लागेल काय, अर्थात विचाराच्या हाताला अज्ञान कधीही सापडणार नाही, विचारापुढं अज्ञान सिद्ध होणार नाही. या लागी अज्ञान आहे ऐसे अंगी पिसे काहीसे, जे बोलताची बोली नसे अज्ञान आढळू. ते म्हणतात म्हणून अज्ञान आहे असं आपण आपल्या ठिकाणी वेडेपण तरी कशाला बाळगायचं, अज्ञानाचा विचार तरी कशाला, अज्ञान आहे त्याचं सद्भावाला मान्यता द्यायची किंवा अज्ञान आहे अशी धारणा करण्याचं वेळ तरी कशाला आपल्या अंगी लावून घ्यायचं. जे बोलताची बोली नसे, जरी आपण बोललो की अज्ञान, तरी त्या बोलामध्ये अज्ञान ह्या शब्दामध्ये अज्ञान बोलामध्ये नाही, म्हणजे अर्थरूपाने नाही, म्हणजे अज्ञान हा बोल आहे परंतु त्या बोलाचा अर्थ जो अज्ञान आहे तो अज्ञान नावाचा पदार्थ मात्र नसे, तो मात्र त्या ठिकाणी नाही. बोली नसे अज्ञान आढळू, त्या अज्ञानाचा आढळ किंवा अज्ञानाची सिद्धी आपल्या ह्या बोलण्यातून होत नाही. अज्ञान हा बोल आहे परंतु तो अर्थहीन बोल आहे, वाचारंभण मात्र आहे. हे बोलाची परवडी येथे आग्रहाचीच जोडी, स्वरूपी तव नाही वाडी अज्ञानाची. हा फक्त बोलाची परवडी म्हणजे प्रकार आहे. इथं फक्त आपण जे अज्ञान म्हणून अज्ञानाला सद्भाव मानतो किंवा अज्ञानाची सिद्धी करतो, हे फक्त आग्रहाचीच जोडी आहे. म्हणजे हे फक्त आपण आग्रहच धरलेला आहे, आपण मिळवलं काय, फक्त दुराग्रहच मिळवलेला आहे. अज्ञानाची सिद्धी करणं म्हणजे आपण काय जोडी केली, काय मिळवलं, तर या ठिकाणी फक्त आग्रह मिळवला. आणि बुद्धेर फलम अनाग्रह याला आपण मुकलो, आणि स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाला कोणतीच वाढ म्हणजे अवकाश नाही. एवं विचारिता पाही अज्ञान तो न पडे ठाई, आता न विचारिता नाही सहजची झाले. जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी अज्ञान आपल्याला कुठं आहे असं सापडत नाही, आणि जर न विचारिता नाही
आणि आपण ज्यावेळेला विचार केला नाही तेव्हा आता अज्ञान नाही, नाहीच आहे. कारण काय, दृष्टी-सृष्टीवादामध्ये फक्त अज्ञान आणि अज्ञान कार्याला ज्ञान समकाली सत्ता दिलेली आहे. ज्या वेळेला पदार्थाचं ज्ञान नाही त्यावेळेला तो पदार्थही नाही. आणि त्या हे ज्याला आपण दृष्टी-सृष्टी म्हणतो, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होतं त्याच वेळेला ही सृष्टी आहे. ज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञान कालातच त्या पदार्थाला सत्ता आहे, वृत्ती समकालातच पदार्थाला सत्ता आहे. तेव्हा या ठिकाणी जर आपण विचार केला तर अज्ञान आपल्याला सापडत नाही. आणि न विचारिता पायी, आणि जोपर्यंत आपण विचार केला नाही म्हणजे त्या अज्ञानाचं आपल्याला ज्ञान झालं नाही, त्यावेळेला तर ते अज्ञान नाही ही तर गोष्ट सहजची झाली, सहजच सिद्ध आहे. फक्त ज्ञान समकालातच अज्ञान. पण ज्ञान समकालात अज्ञान आहे असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला सुद्धा ते अज्ञान सत्य आहे असं नाही. त्यावेळेला ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे. आणि अनिर्वचनीय पदार्थ तो शून्यरूपच आहे. अनिर्वचनीय म्हणणं काय, आणि तो पदार्थ अभावरूप आहे अधिष्ठानाच्या ठिकाणी, ह्या म्हणण्याचा अर्थ दोघांचा एकच होतो. अहो पाहता जे न दिसे ते न पाहता सहजचे नसे, म्हणून अज्ञानी अनादी हे असे अज्ञान लटिके. म्हणतात की ज्यावेळेला आपण विचाराच्या द्वारा पाहतो तेव्हा ते दिसत नाही, विचाराने सुद्धा ते सिद्ध होत नाही. पण जेव्हा ते आपण पाहतच नाही त्यावेळेला तर ते सहजच नाही. म्हणजे ज्ञान समकालात सत्ता असणारं जे अज्ञान, तर ज्या वेळेला आपल्याला त्याचं ज्ञान नाही त्यावेळेला ते सहजच नाही. आणि ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तर त्याची सिद्धीच होत नाही. आणि असं जे अज्ञान आहे ते अनादी आहे. म्हणून हे अज्ञान जे आहे ते कसं आहे, अज्ञान अनादी लटिके. हे जे अज्ञान आहे हे अनादी आहे असं म्हणणं, हे अज्ञान अनादी आहे असं म्हणणं हे सुद्धा काय आहे, लटकं आहे, व्यर्थ आहे, खोटं आहे हे बोलणं. किंवा हे अनादी असे, अनादी लटिके अज्ञान असे, हे अनादी कालापासून भावरूपाने हे अज्ञान, आपलं ते अभावरूपाने हे अज्ञान आहे, भावरूपाने मुळीच नाही. मुळी पदार्थच नसे म्हणून पाहो जाता न दिसे, मग न पाहिजे तरी कैसे आहे म्हणावे. तर एक तर मुळातच अज्ञान नावाचा पदार्थ नाही, तो पाहायला गेला तर दिसत नाही. आणि मग पाहायला गेला तरी दिसत नाही, तत्वतः तो स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत भावरूप आहे. आणि विचाराने पाहायला गेलं तरी सापडत नाही. मग जर तो सापडत नसेल, सिद्ध होत नसेल, तरी आहे तो, तरी ते अज्ञान आहे असं म्हणण्याचं धाडस करावंच कसं असं सांगतात. न पाहणे न गेले, पाहता तरी वावोची झाले. आता अज्ञान येणे बोले अर्थूची नाही. आता न पाहणे म्हणजे अज्ञान दिसत नाही, अज्ञान दिसत नाही हे तर काही गेलं नाही, म्हणजे अज्ञान दिसतच नाही. आणि पाहायला गेलं, अज्ञान दिसत नाही हे जर आहे हे तर कधी गेलं नाही, म्हणजे कधीतरी अज्ञान दिसायला लागलं असं तर काही कधी झालं नाही. अज्ञानाची सिद्धी कधीच होत नाही. आणि पाहता, आणि जर पाहायला गेलं तरी वावोची झाली, तरीसुद्धा विचाराच्या दृष्टीनं फार झालं तर तुम्ही काय म्हणणार, सत्य अज्ञान नाही, पण वावो म्हणजे ते मिथ्या अनिर्वचनीय आहे. आता जरी मिथ्या अनिर्वचनीय म्हटलं तरी ते सुद्धा अधिष्ठानाची काही लाभहानी करत नाही, अधिष्ठानाच्या ठिकाणी द्वैत उत्पन्न करत नाही, अधिष्ठानात विकार निर्माण करत नाही, अधिष्ठानात अपूर्वता काही निर्माण करत नाही, अधिष्ठानाचं काही प्रयोजन सिद्ध करत नाही. आणि असं असतानाही अज्ञान येणे बोले अर्थाचे नाही. अज्ञान ही अक्षरं उच्चारली, बोलले तुम्ही, तरी त्या अज्ञान शब्दाचा अर्थ किंवा विषय त्या ठिकाणी अज्ञान रूपाने सिद्ध होत नाही. अहो अज्ञानाशी अज्ञान न कळे, जाणता तरी जाणवेचे डोळे, न देखती तरी आता आढळे कवनीये ठाई. ते म्हणतात अज्ञान अज्ञानाची स्वतःची सिद्धी करत नाही, अज्ञानाला अज्ञान कळत नाही, ज्ञानापुढं अज्ञान टिकत नाही. जाणता तरी जाणवेचे डोळे न देखती, अज्ञानाला अज्ञान कळत नाही. कोणी जर जाणायला गेला तर जाणीवेच्या किंवा ज्ञानाच्या, वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या नजरेत अज्ञान ते डोळे अज्ञानाला पाहू शकत नाहीत. तरी आता आढळे कवने ठाई. तर मग तुम्ही सांगा बरं, ते अज्ञान कुठं सापडेतं? स्वतःचं स्वतःला जाणत नाही, इतरांच्या पुढं ते कधीही थांबत नाही, ज्ञानाच्या डोळ्यापुढं ते कधी येत नाही. मग तरीसुद्धा ते अज्ञान कोणत्या ठिकाणी सापडतं तुम्ही सांगा बरं? तर कोणत्याच ठिकाणी स्वतंत्र रीतीने सापडत नाही. आणि आत्म्याबरोबरही, आत्म्याच्या बरोबर सहचारी रूपाने सापडत नाही, आणि आत्म्याच्या अतिरिक्त स्वतंत्र रूपानेही सापडत
नाही. एवं अज्ञान स्वतंत्र नाही अथवा स्वरूपी न घडे पाही म्हणून ऐशेची काही पुढेही बोले. एवं अशा प्रकारे अज्ञान स्वतंत्र अज्ञान म्हणून पदार्थ सिद्ध होत नाही, स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान सापडत नाही. म्हणून हीच गोष्ट आम्ही आणखी पुन्हा सांगणार आहोत. अज्ञान हे स्वतंत्रही नाही, अज्ञान आपल्या आत्मस्वरूपाच्या आश्रयाने राहत नाही. 77 एवं कोणीही परी अज्ञान भावाची उजरी न पडेची नगरी विचाराची, तिथं विचाराची असं पाहिजे. एवं अशा प्रकारे कोणीही परी कोणत्याही प्रकाराने, आपण आत्तापर्यंत जेवढे प्रकार पाहिले त्या कोणत्याही प्रकाराने अज्ञान भावाची उजरी, या ठिकाणी अज्ञानाचा भाव आहे अशी उजरी म्हणजे अशा प्रकारचा मार्ग किंवा अशा प्रकारचं विचाराची सिद्धी, विचाराची नगरी न पडेची. अज्ञानाचा मार्ग, अज्ञान आहे, अज्ञानाचा सद्भाव आहे असा कोणताच मार्ग विचाराचे नगरी न पडेची, विचाराच्या नगरामध्ये न पडेची म्हणजे सापडत नाही. म्हणजे विचाराने कसंही कितीही तुम्ही गंभीर विचार केला आणि त्या अज्ञानाची सिद्धी करण्याचा प्रयत्न केला तर विचाराच्या नगरात म्हणजे विचाराच्या पुढं अज्ञानाचा मार्ग, अज्ञानाच्या सद्भावाच्या सिद्धीचा कोणताही मार्ग आपल्याला सापडत नाही. टीका. एवं भोवती परी पाहता अज्ञान न चढेचे हाता किंवा होते हेही कथा टवाळ अवघी. तर अनेक प्रकारांनी पाहिलं तर अज्ञान काय हाताला लागत नाही, किंवा अज्ञान पूर्वी होतं आणि नंतर ज्ञानाने ते निवृत्त झालं असं अज्ञान होतं, ही सुद्धा काय आहे, ही टवाळ म्हणजे मिथ्या अशा प्रकारची खोटी गोष्ट आहे. अज्ञान होतं, पूर्वी होतं, अज्ञानकाली होतं, आता ज्ञानाने निवृत्त झालं. अशाही प्रकाराने अज्ञान कधीही अज्ञानाच्या विषयी कथा केन प्रकारेने कोणत्याही प्रकाराने त्या अज्ञानाची कथा करता येत नाही किंवा त्याचा सद्भावाचं निरूपण करता येत नाही. अज्ञान शोधिते जे जे प्रकार ते जे हे विचाराचे नगर तरी विचारासमोर अज्ञान कैचे. अज्ञानाचा शोध करण्याचे जेवढे जेवढे प्रकार आम्ही केले, अज्ञान स्वतंत्र आहे, त्या ठिकाणी अज्ञान कार्यानुमेय आहे, अज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध आहे, अनुमान प्रमाणाने शब्द प्रमाणाने त्याची सिद्धी होईल, असे जेवढे ते कार्य आणि कारण यांच्यामध्ये भेद मानून अज्ञानाची सिद्धी होते किंवा कार्यकारण यांच्यामध्ये अभेद मानून कार्यकारणाची सिद्धी होते. असं आम्ही अनेक प्रकार करून पाहिले अज्ञानाच्या शोधाचे, धांडोळा घेण्याचे. ते परंतु ह्या विचाराच्या जेव्हा नगरात आम्ही प्रवेश केला तर त्या विचारासमोर ते अज्ञान कसं येईल, विचारासमोर अज्ञान आलंच नाही, अज्ञान टिकलं नाही. मनाला विचारिता नाही तरी पहिले असेल ठाई तरी न विचारिता ही पाही सत्यत्वा नये. तर ते म्हणतात विचार केलं तेव्हा ते अज्ञान नाही असं सिद्ध झालं, पण विचार करण्याच्या अगोदर तर ते आपल्या ठिकाणी अज्ञान असेल ना, स्वतः त्या अज्ञानाचा सद्भाव असेल ना, तर ते म्हणतात विचार केला नाही त्यावेळेला हे अज्ञान नाही. कारण विचारच केला नाही तर अज्ञानाचं ज्ञान होईलच कसं, कारण ज्ञान समकालीच अज्ञान असतं. त्यामुळे त्या दृष्टीसृष्टीप्रमाणे त्या अज्ञानाची विचार केला नाही तरी सिद्धी होत नाही आणि विचार केला तरी सिद्धी होत नाही. 78 अहो कोणीही वेळे आत्मी अथवा वेगळे विचाराचे डोळे देखते का. ते म्हणतात अहो कोणत्याही वेळी म्हणजे कोणत्याही युक्ती की तुम्ही करा, परंतु कोणत्याही युक्तीने कोणत्याही प्रमाणाने त्या ठिकाणी लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धीही, तुम्ही प्रतिज्ञा करून भागणार नाही. कशाही प्रकारच्या प्रमाणाने आणि कोणत्याही वेळी कोणत्याही युक्तीने दृष्टांतांनी आत्म्याच्या ठिकाणी अथवा वेगळे, आत्म्याहून वेगळं आत्मेतर स्वतंत्र रीतीनं असं अज्ञान विचाराच्या डोळ्यांना दिसत नाही. विचाराचे डोळे देखते का, विचाराचे डोळे पाहतात का, विचाराच्या डोळ्यांनी आत्म्याचा अज्ञानाचा सद्भाव, विचाराच्या डोळ्यांना आत्म्याचा आपलं अज्ञानाचा सद्भाव सिद्ध होत नाही. विचारिता जे नुमसे ते न विचारिताही नसे म्हणून कोणीही वेळे नाही ऐसे बोलिला असे. विचार करायला गेलं तर विचारापुढं ते सापडत नाही. बरं विचार केला नाही तेव्हा तर ते
नाहीच आहे आणि विचार केला तरीही आपल्याला त्याचा कधी उद्भव झाल्याचं आपल्याला दिसत नाही. म्हणून कोणत्याही वेळी अज्ञान नाही, म्हणजे अज्ञान तिन्ही कालात नाही, आईसे बोलिला असे सिद्धांचे नाथ असे संत सम्राट ज्ञानोबाराय बोललेले आहेत. अहो न विचारिता असावे, हे विचारीच सापडावे, यालागी विचारी नाही ते स्वभावे पहिलेचे नाही. ते म्हणतात ज्या वेळेला विचार केला नाही तोपर्यंत ते असावं, बरोबर ना. मग ते विचार केला नाही तेव्हा जर ते होतंच, मग ते विचारात तर सापडलंच पाहिजे. अशी वस्तू तुम्ही म्हणता विचारात विचार केल्यावर नाही, पण विचाराच्या अगोदर आहे. जर विचाराच्या अगोदर ती वस्तू असते, अज्ञान असतं, मग विचार केल्यावर तर ते सिद्ध झालं पाहिजे, कारण विचाराच्या पूर्वी ते सिद्ध आहे. मग विचार केल्यावर तर सिद्ध वस्तू सिद्ध रूपाने सापडली पाहिजे. म्हणून विचारात जे स्वभावाने नाही त्याचा अर्थ ते पहिलंच नाही. विचारापुढं ज्या अर्थी सिद्ध होत नाही याचा अर्थ जेव्हा विचार केला नव्हता तेव्हाही ती वस्तू नव्हतीच असं सिद्ध होतं. अहो न विचारिता असे तत्वता, हे विचारून पाहो पाहता, तरी आत्मत्वी पाहता नाडळे अज्ञान. अहो न विचारिता, ज्या वेळेला जोपर्यंत आपण विचार केला नाही तोपर्यंत ते अज्ञान तत्वता म्हणजे सत्य आहे असं जर म्हणत असाल, विचार न केला त्यावेळेला ते काय होतं, सत्य होतं. आता विचारून पाहू पाहता, आता विचारून पाहू, विचार करून पाहू, विचार न करता विचार करण्याच्या पूर्वी ते सत्य होतं. मग आता ते सत्य होतं तर विचार केल्यावर ते काय असलं पाहिजे, सत्यच ठरलं पाहिजे. पण आता जर आम्ही विचारून करून पाहिलं तरी आत्मत्वी पाहता अज्ञान नाडळे, तर मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान विचाराच्या पूर्वी देखील होतं असं तर सिद्ध होत नाही, आणि नसल्यामुळंच आता विचारात देखील सिद्ध होत नाही. आणि विचारात जर सिद्ध होत नसेल याचा अर्थ ते विचाराच्या पूर्वीही नव्हतं, असंच ते अज्ञान त्या ठिकाणी विचारापूर्वीही सापडत नाही. आत्मा निखळ ज्ञान घन, तेथे काहीसे हे अज्ञान, हे बहुत काही निरूपण पूर्वी केले. आत्मा हा केवळ ज्ञान घन आहे आणि त्या ठिकाणी अज्ञान मुळीच नाही. अज्ञान हे काय आहे, अभाव रूप आहे, शून्य रूप आहे, हे आम्ही अनेक प्रकाराने पूर्वीच निरूपण केलेलं आहे. आता आत्मत्वा वेगळा काही, अणुही भरी ठाव नाही, या लागी अज्ञानाशी कोठेही ठाऊच नव्हे. आत्मा म्हणजे याचा अर्थ काय आहे का, ज्या आत्मतत्वाच्या अतिरिक्त अणुसुद्धा नाही. की इथं काय आहे, अणुमध्ये आत्म्याचीच व्याप्ती आहे, निरपेक्ष व्यापक आत्माच आहे. तेव्हा त्या ठिकाणी थोडं देखील अज्ञानाला स्थान नाही. आता स्वतंत्रचे अज्ञान हे अवघे असंबंधमान ये विषयी निरूपण मागे केले. आता अज्ञान जर स्वतंत्र आहे असं तुम्ही म्हणाल तर मागे त्यांनी एक सांगितलं होतं, एक युक्ती, जर आत्मा स्वतंत्र, आपला अज्ञान जर स्वतंत्र असला आत्म्याअतिरिक्त, तर याचा अर्थ आत्म्याची निरपेक्ष व्यापकता आणि त्याचं केवल भाव म्हणजे त्याची केवलता ही सांगितली असते का, आणि आत्म्याला सन्मात्र चिन्मात्र असं म्हणता आलं असतं का. त्या ठिकाणी अज्ञान नावाच्या वस्तूने त्याला परिच्छेद केला असता की नाही, आणि त्या ठिकाणी एकमेवा द्वितीयम ब्रह्म अशा श्रुतीला विरोध आला असता की नाही. बरं, जर ते अज्ञान स्वतंत्र असतं तर अनिर्मोक्ष प्रसंग प्राप्त झाला असता, आणि कोणाच्याही प्रयत्नाने ते सत्य असणारं अज्ञान आणि स्वतंत्र असणारं अज्ञान ते कधीही निवृत्त झालं नसतं, आणि वेदांताला सांख्यमताचं खंडनही करता आलं नसतं. आता स्वतंत्रची हे अज्ञान आहे, हे अवघे असंबंधमान हे विषयी निरूपण मागे केले. हे अज्ञान स्वतंत्र आहे, बरोबर ना. हे सगळं असंबद्ध आहे. हे जे बोलणं आहे हे अनुचित आणि युक्तियुक्त बोलणं नाही. स्वतंत्रचे अज्ञान हे अवघे असंबंधमान, असं अज्ञान स्वतंत्र आहे आणि त्याचा अधिष्ठानाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, आणि अधिष्ठानाशी संबंध न होता हे स्वतंत्र आहे असं जे मानलेलं आहे त्याचं निरूपण म्हणजे त्याचं खंडन आम्ही अगोदरच केलेलं आहे की अज्ञान स्वतंत्र मानता येत नाही. अहो विचारापूर्वी असावे, हे विचारेची चोजवावे, मग विचारेची देखावे तेची प्रमाण. आता म्हणतात विचारापूर्वी जर एखादा पदार्थ असला, विचारापूर्वी असला, तर त्याची निश्चिती कशाने करता येईल. विचारापूर्वी आहे हे विचारानेच चोजवावे, विचारानेच ही गोष्ट काय करता येईल, तर्कशुद्ध पद्धतीनं सिद्ध करता
येईल की विचार करण्यापूर्वी हा पदार्थ होता, कारण विचारात हा पदार्थ सिद्ध होतो. परंतु मग विचाराचे देखावे आणि मग विचारापूर्वी ते होतं असं जर आपण पाहिलं, म्हणजे असं जर सिद्ध झालं, तर मग ते बोलणं काय होईल, तेच प्रमाणभूत बोलणं होईल. पण विचारापुढं टिकत नसल्यामुळं विचारापूर्वी ते नव्हतं आणि त्या विचारापूर्वी होतं असं म्हणणं हे प्रमाण ठरणार नाही. 79 आणि 80 ह्या 2 वयांचं युग्म आहे. आता ना निर्धाराचे तोंड माखे प्रयाण स्वप्नेही नायके की निवृत्ती हा मुके अनसाईपणा. ना निर्धाराचे तोंड माखे, ना म्हणजे अथवा, इथं काही ठिकाणी न निर्धाराचे तोंड माखे असं म्हणतात. निर्धाराचे तोंड माखे ना, असा ना म्हणजे अथवा अर्थ ना याचा जसा अर्थ आपण करतो किंवा ना म्हणजे मग किंवा अथवा असा अर्थ न करता याचा अर्थ निर्धाराचे तोंड ना माखे. बरोबर आहे ना. काही ठिकाणी नच असा पाठभेद आहे, तर त्या ठिकाणी निर्धार म्हणजे निश्चयाचं तोंड देखील माखत नाही. म्हणजे अज्ञान आहे अशा प्रकारचा निर्धार निश्चय करायला गेलं तर त्या निश्चयाचं तोंडसुद्धा माखत नाही. म्हणजे निश्चयाने अज्ञानाची सिद्धी होत नाही. अगदी किती प्रयत्न केला तरी थोडा देखील निश्चय करता येत नाही की अज्ञान एक असावं आहे असा निश्चयच होत नाही. प्रयाण स्वप्नेही नायके, आणि अहम ब्रह्मास्मी वृत्तीज्ञान झालं की मग मात्र त्या अज्ञानाचं काय होतं, निवृत्ती होते, त्याचं प्रयाण. बरोबर ना. त्या अज्ञानाचं प्रयाण म्हणजे अज्ञानाची निवृत्ती ही स्वप्नेही नायके, स्वप्नामध्ये देखील ऐकता येत नाही. म्हणजे कोणत्याही प्रमाणाने किंवा कोणत्याही प्रकारे विचार करू गेलं तर अज्ञान निवृत्त होतं. आत्मस्वरूपावरच्या अज्ञानाची अमक्या प्रमाणाने किंवा अमक्या साधनाने निवृत्ती होते, हे स्वप्नात देखील ऐकता येत नाही. कारण अज्ञान नसलेल्या अज्ञानाची कशी निवृत्ती केली हे काही सांगता येत नाही. आणि निवृत्ती हा मुखे अनसाईपणा, आणि ते म्हणतात निवृत्ती म्हणजे त्याच्याविषयीचं सत्य. निवृत्ती म्हणजे सत्य असणारं आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा अनसाईपणा मुके. तर त्याला अनसाई त्यांनी असं दिलं आहे की अनसह या जे काही संस्कृत रूप आहे त्याचं हे अपभ्रष्ट रूप आहे. अनसाईपणा म्हणजे सहिष्णुता, सहनशक्ती आपण ज्या ती म्हणतात. तर निवृत्ती हा मुखे तर असा एक अर्थ केलेला आहे, आणि अनसह यात असा एक अर्थ केलेला आहे. तर अनसाईपणा तिथं काय लिहिलं, वेगळेपणा. निवृत्ती हा मुखे अनसाईपणा, आणि निवृत्ती म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा अनसाईपणा मुखे म्हणजे हे अज्ञान जे आहे ते वेगळं म्हणजे स्वतंत्र आहे. यालाही निवृत्ती म्हणजे सत्य, म्हणजे आपण जर यथार्थता त्याची पाहिली तर हा अनसाईपणा मुखे म्हणजे ते वेगळं अज्ञान स्वतंत्र आहे, यालाही मुक्त, असा एक अर्थ आहे. आणि निवृत्ती हा मुख्य अनसाईपणा, निवृत्ती म्हणजे सत्स्वरूप आत्मचैतन्याच्या ठिकाणी हा अनसाईपणा मुखे, त्याच्या ठिकाणी तो हे असहन होत नाही. बरोबर. असहिष्णुतेला तो मुक्तो, म्हणजे त्याला सहिष्णुतेला मुक्तो म्हणजे त्याला सहन होत नाही. अरे आपल्या स्वतंत्र असणाऱ्या स्वतंत्र अशा आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे अज्ञान आलं कुठून, म्हणून त्याच्या ठिकाणी हे सहन देखील होत नाही. आणि दुसरा अर्थ असाही घेता येईल का स्वतंत्ररित्यानं अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वेगळं सिद्ध होत नाही. इतुली आई ही भागू अज्ञानाचा तरी तो मागू, निघे ऐसा बागू पडता का देवा. दुसरंही सांगितलं इतुली आई भागू म्हणजे इथं उपर आपण म्हणतो ना, एवढे प्रयत्न करूनही इतका विभाग करायचा प्रयत्न केला तरी अज्ञानाचा तरी तो मागू. इतकाही भागू म्हणजे इतकं जर आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली, एवढं करूनही अज्ञानाचा तो मागू निघे. अज्ञानाचा कुठंतरी माग आपल्याला सापडला असता, म्हणजे अज्ञान कुठंतरी आहे असा अज्ञानाचा सद्भाव जर आपल्याला सापडला असता. ऐसा बागू का पडता देवा, हे देवा म्हणजे अरे देवा काय म्हणे, अरे देवा अशा प्रकारे, हे देवा अशा प्रकारचा बागू का पडता. तर आपल्याला अशा प्रकारचे श्रम का पडले असते, म्हणजे कितीही श्रम केले तरी अज्ञान सापडतच नाही. आणि आपण जर एवढे श्रम केले असते तर अज्ञानाचा कुठंतरी मागमूस लागला असता. पण इतकं करूनही
इतकं करूनही अज्ञानाचा मागमूस लागत नाही. अरे रे देवा, म्हणजे देवा रे देवा, हे काही अज्ञान काही सापडत नाही असं म्हणतात. म्हणून आता टीका, म्हणून अज्ञानाचा निर्धार करिता निर्धारूची पडदारिता अज्ञान काय ते अर्थता न सापडेची कोठे. म्हणून आम्ही अज्ञानाचा किती निर्धार किंवा निश्चय करीत गेलो, तो निश्चयच काय झाला, रीता पडला. म्हणजे निश्चयात अज्ञान सापडलं नाही, उलट तो निश्चयच काय झाला, डळमळीत झाला, त्याला अज्ञान सापडलंच नाही. अज्ञान काय आहे हे त्याला अर्थता, म्हणजे अज्ञान शब्दाचा प्रयोग जरी केला पण अज्ञान रूपी अर्थ जो मात्र तो कुठेही सापडलेला नाही. आता अज्ञान हे प्रमाण तेनेच देखील नाही अज्ञान. प्रमाण म्हणजे प्रस्तुत जाण, अज्ञानवाद. आता म्हणतात आता अज्ञान, हे अज्ञानाचं ज्ञान प्रमाणाने होतं असं जर म्हटलं तर ते प्रमाणसुद्धा कोण आहे, अज्ञान रूपच असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला अज्ञान पाहायला मिळालं नाही. काजळाने काजळाला लेप दिला, अशा प्रकारची स्थिती पाठीमागं त्यांनी सांगितली. त्यामुळं अज्ञान हे प्रमाण आहे, परंतु त्या प्रमाणाने कधी अज्ञानाला पाहिलंच नाही, कारण प्रमाण हे अज्ञानाच्याच अंतर्गत किंवा अंतर्भूत असल्यामुळं प्रमाण म्हणजे प्रस्तुत जाणं अज्ञान. प्रमाण जर म्हटलं तर प्रस्तुत जाणं अज्ञानवाद. प्रमाण जर का घ्यायचं झालं, प्रमाण काय आहे, हा प्रस्तुत असणारं जे अज्ञान आहे ना, तो वाद आहे, म्हणजे ते फक्त वचन आहे, बरोबर ना. अज्ञान वाद हे दोन शब्द वेगवेगळे करावे. प्रमाण म्हणजे प्रस्तुत जाणं. आता प्रस्तुत जर आपल्याला जे अज्ञानाविषयी विचार चालला त्याला प्रमाण म्हणायचं, म्हणजे काय करायचं, अज्ञान हा फक्त एक वाद, म्हणजे अज्ञान फक्त वाचारंभन मात्र अक्षर किंवा शब्द आहे. प्रमाण म्हणजे त्रिविध, म्हणजे प्रमाण म्हणजे काय आहे, अज्ञानवाद आहे. म्हणजे या ठिकाणी अज्ञान नावाचा पदार्थ याच्याविषयी प्रमाणाचा विचार केला तर काय आपल्याला दिसतं, प्रमाण म्हणजे त्रिविध, प्रत्यक्ष अनुमान शब्द तरी त्रिविध वारद पूर्वीच खंडीला. ह्या अज्ञानाविषयीची जी वचनं आहेत त्याविषयी प्रमाणाने अज्ञान सिद्ध करायचं तर प्रमाण 3 प्रकारचे आहेत, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. तर ह्या तिन्ही वादाने अज्ञानाची सिद्धी होत नाही, म्हणून तिन्ही प्रमाणाने अज्ञान आहे या वचनाचं खंडनच झालेलं आहे. तथापि मागुता सांगेन जे प्रत्यक्ष पदार्थ तरी नव्हे अज्ञान. आता पदार्थाचे कारण किंवा क्रियाजनक तरी अज्ञान म्हणजे नव्हे ज्ञान. त्यास अंगीच असे जडपणे तरी स्वतः नव्हे जे चेतन ते क्रिया प्रवर्तक कैचे. आपण पुष्कळ चिंतन करतो की सगळं अज्ञानाच्याच पोटात बसलं पाहिजे. जेवढं कार्य आहे त्या सगळ्या कार्याची संगती सांगताना त्या कार्याचं ज्ञान हे अज्ञानाच्या सत्वगुणाचा परिणाम आहे. बरोबर ना, त्या कार्यामध्ये होणारी जी क्रिया किंवा हालचाल हे त्या अज्ञानाच्या रजोगुणाचा परिणाम आहे. आणि जेवढे म्हणून कार्यरूप पदार्थ आहेत ते अज्ञानाच्या तमोगुणाचे परिणाम आहेत असं आपण आत्तापर्यंत सांगत आलो. परंतु ते म्हणतात, परंतु तथापि मागुता सांगेन, आम्ही पुन्हा सांगू की प्रत्यक्ष प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी करायची, परंतु प्रत्यक्ष पदार्थ तरी नव्हे अज्ञान. अज्ञान हा प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होणारा पदार्थच नाही, बरोबर ना. पदार्थ तरी नव्हे, पदार्थ हा अज्ञान नाही. पदार्थाचे कारण, पदार्थ कोणत्याही पदार्थाचा प्रत्यक्ष पदार्थ तरी नव्हे अज्ञान. अज्ञान हा काय प्रत्यक्ष पदार्थ नाही, तो पदार्थाचे कारण आहे. पदार्थाचं काय, अज्ञान कारण आहे. आणि कार्य आणि कारण यांच्यामध्ये अत्यंत भेद आहे असं मानून जर तुम्ही म्हणत असाल तर पदार्थाचे कारण अज्ञान, आपलं पदार्थ म्हणजे अज्ञान, प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होणारा पदार्थ म्हणजे अज्ञान नाही. त्या अज्ञानाचं काय आहे, कारण आहे, कार्य आहे, आणि त्या पदार्थाचं कारण अज्ञान आहे असं आहे. किंवा क्रियाजनक, कोणत्याही क्रियेची उत्पत्ती होते त्याला कारण कोण आहे, अज्ञान आहे. ते क्रियाजनक आहे किंवा पदार्थाचं कारण आहे. तरी अज्ञान म्हणजे नव्हे ज्ञान. ते म्हणतात, परंतु तरी असं जर झालं ना, कोणताही पदार्थ जर क्रियाजनक असला तर अगोदर तो जानाती इच्छती आणि मग करोती, ऐक ना. अगोदर त्याच्या ठिकाणी काय असलं, ज्ञान पाहिजे, नंतर इच्छा पाहिजे, आणि नंतर तो क्रियाकारित्व त्या अज्ञानाला येईल. परंतु अज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे, कारण अज्ञान म्हणजे जर ज्ञान नाही, कारण त्याला ज्ञान जर झालं तर ते काय झालं, अज्ञान राहिलं नाही, ते ज्ञान आहे. मग ते कार्य जे आहे ते ज्ञानाचा विलास आहे,
बरोबर ना. तो चैतन्याचा विलास आहे, तो अज्ञानाचा विलास नाही असं तुम्हाला म्हणावं लागेल. म्हणून अज्ञान म्हणजे काही ज्ञान नाही. मग कारण का ते अंगानेच स्वतः जड आहे. जड पदार्थाला स्वतःचं ज्ञान नसतं आणि इतर स्त्रियांचं नसतं. मग स्वतः जे चेतनच नाही ते दुसऱ्या क्रियेचं प्रवर्तक होईलच कसं? म्हणून क्रियेचं प्रवर्तक म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने अनुमान प्रमाणाने त्याची सिद्धी होईल असं नाही. अज्ञानाची सिद्धी होणार नाही. आगा चेतन कळा जे काही आत्मत्वा वेगळे कोठेचे नाही. एवं अनुमानेची पाही उडविले येथे. अनुमानाने जे क्रियाकारित्वाचं कारण म्हणून अज्ञान तुम्ही सिद्ध करायला गेले, त्या अनुमान प्रमाणानेच त्या अनुमान प्रमाणाचं खंडन होतं. बरोबर ना. की चेतन कळा जे काही आत्मत्व वेगळे नाही. कुठेही जिथं क्रियाकारित्व असेल तिथं चैतन्य पाहिजे आणि आत्म्याशिवाय चैतन्य दुसरं कुठेही नाही. मग अनुमानीची पाहिजे याचा अर्थ अनुमानाने जड असणाऱ्या अज्ञानाच्या ठिकाणी क्रियाकारित्व या हेतूने तुम्हाला अज्ञानाचं सत्ता सिद्ध करता येणार नाही. अनुमानीची पायी उडविले येते. हे अनुमानानेच ही गोष्ट काय होते? सिद्ध होते. आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याच्या अतिरिक्त ज्ञान कुठंच नाही आणि अज्ञानाच्या ठिकाणी क्रियाकारित्व असण्याला ज्ञान पाहिजे आणि अज्ञानाच्या ठिकाणी क्रियाकारिकत्वाची सिद्धी होणार नाही कारण त्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आहे. म्हणाल तर ज्ञान फक्त कोणाच्या ठिकाणी? आत्मचैतन्याच्याच ठिकाणी आहे. म्हणून ह्या अनुमानाची पायी ह्या अनुमानानेच त्या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या क्रियाकारित्व ह्या जे तुम्ही सिद्ध केलं अनुमान प्रमाणाने अज्ञानाच्या ठिकाणी ते काय झालं? असिद्ध झालं. आता अज्ञान हे वचन हेच धरावे प्रमाण तरी ते वचनेची पाहता स्फूर्तीहीन की स्फुरद्रूप. आता अज्ञान कोणी सांगितलं? आजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम अशी जी काही श्रुती आहे त्या अज्ञान आहे असं त्या ठिकाणी वचन आहे वेद प्रामाण्याने. आणि हे तुम्ही प्रमाण धरलं पाहिजे. अज्ञानाची सत्ता आहे हे शब्द प्रमाणावरून जर तुम्ही याला प्रमाणभूत मानायचं असेल तर ते वचनच पाहता स्फूर्तीहीन की स्फुरद्रूप. त्या वचनाचा जर विचार केला तर ते अज्ञान स्फूर्तीहीन आहे का स्फुरद्रूप आहे? तर स्फुरद्रूप कोण आहे? आत्मचैतन्य आहे. आणि अज्ञान कसं आहे? स्वतःचं स्फुरण त्याला नाही. ते काय आहे? स्वतंत्र सत्ता आणि स्फूर्ती विवर्जित असं अज्ञान आहे. आणि ते स्फुरद्रूप कोण आहे? आत्मचैतन्य. आम्ही तुम्हाला येतो ते स्फुरद्रूप आहे का स्फूर्तीहीन आहे? स्फुरद्रूप असलं तर ते काय झालं? आत्मा झालं. ज्ञानस्वरूप आत्मा झालं. अज्ञान राहिलंच नाही. आणि स्फूर्तीहीन असेल तर स्फूर्तीहीन पदार्थ ज्याला स्वतःचं स्फुरण नाही तो पदार्थ त्याचं ज्ञानाचा विषय येतोच त्याला कधी येत नाही तो पदार्थ आहे म्हणण्यात काय अर्थ आहे? ठीक आहे ना. आता एवं प्रमाणे देखील नाही किंबहुना स्वप्नेही न देखेची पाही. आता अज्ञानवाद करिता तोही अज्ञान होते का? तर ते म्हणतात जर प्रमाणाने पाहिलं नाही स्वप्नामध्येही जे अज्ञान म्हणून कुठं दिसत नाही. स्वप्नामध्ये सगळं ज्ञानच आहे. उलट काय आहे? आत्म्याच्या चिद्रूपाचा अनुभव घेण्यासाठी जवळचा अनुभवाचा दृष्टांत कोणता आहे? स्वप्नाचा आहे. आत्म्याच्या स्वयंप्रकाशत्वाच्या सिद्धीला स्वप्न उपयोगाचं आहे. म्हणजे स्वप्नामध्ये देखील अज्ञान जर दिसत नाही तर अज्ञानवाद करिता काही तरी ते अज्ञान आहे. बरोबर ना. असं जरी तुम्ही वाद करिता म्हणजे अज्ञान आहे असं वचनाने जरी तुम्ही उच्चारण केलं शब्द प्रमाणाला धरून तरी अज्ञान होते का? तरी ते काय अज्ञान शब्दाने उच्चारण केलं म्हणजे काय त्या अज्ञान नावाचा अर्थ उपस्थित होतोय काय? तर कधीही उपस्थित होत नाही. अहो अहम प्रत्यय हानी पावता तरी अज्ञानवादूची कोण करिता. असो आत्मत्व मुकता तरी अज्ञान म्हणजे इथं आत्मत्वा असं बहुतेक असेल. आत्मत्वा मुकता तरी अज्ञान म्हणजे बघा का आत्मत्व अर्थ तोच करावा लागेल पण जर आत्मत्व असलं तर आणखी बरं आहे. ते म्हणतात अहो अहम प्रत्यय हानी आत्मत्व आहे ना. हां आत्मत्वा मुक्ता तरी अज्ञान म्हणजे ते म्हणतात अहो पूर्वपक्षाला म्हणतात अहम प्रत्यय हानी पावता. तर ते म्हणणार अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाच्या बरोबर ना. अज्ञान आहे हे म्हणताना जर अहम प्रत्ययाची हानी झाली म्हणजे अहम प्रत्ययाचा लोप असेल म्हणजे अहम प्रत्ययाची अनुपस्थिती असेल
तर अज्ञानवादूची कोण करता, अज्ञान आहे असं वाद तरी कोण करील? अज्ञान आहे म्हणायला काय आहे? पहिल्याच ओळीत सांगितलं काय, त्या ठिकाणी अज्ञानाला जर ज्ञानाचा टेका नसला तर ते कानाखाली जडे. येरवी तरी अज्ञानाचा, येरवी तरी अज्ञाना, ज्ञानाची नशे क्षोभना, तरी ते काना खालीचं दडे. म्हणून अहम प्रत्यय इथं काय, येरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, बुद्धीस परे जे आहर्निशी ते वस्तुगा मी. आणि ज्या दररोज रात्रंदिवस ज्या आत्मस्वरूपाचं स्फुरण किंवा ज्ञान स्वरूपाचं स्फुरण आहे त्या ठिकाणी अहम प्रत्यय हानी पावता. अहम प्रत्ययाची जर हानी झाली म्हणजे अहम प्रत्ययाची अनुपस्थिती झाली तर म्हणजे अहम प्रत्ययाचा त्याला टेका नसेल, म्हणजे स्फुरद्रूप ज्ञानाचा त्याला जर टेका नसेल तर अज्ञानवादूची कोण करता? हे अज्ञान आहे असं म्हणायला सुद्धा मागं काय पाहिजे? ज्ञानच पाहिजे. तर तेव्हा आणि असं असलं तर मग आत्मा आत्मत्वामुखता. मग काय झालं, तर अहम प्रत्ययाची हानी झाली असते तर आत्मा आत्मत्वाला मुकला असता, म्हणजे त्या ठिकाणी आत्मा आत्मरूपाने ज्ञानरूपाने नसता. आणि मग त्यावेळेला अहम प्रत्ययाची हानी झाली त्याचा अर्थ आत्मा आत्मत्वाला मुकला आहे, मग त्या ठिकाणी अज्ञान आहे असं तुम्हाला म्हणता आलं असतं. हे बोलिलो शब्दप्रवाही परी आत्मा आत्मत्वे नाही, तेव्हा अज्ञानाची पाही वार्ताची कैची. आता या मी सहज बोलण्याच्या प्रवाहामध्ये बोललो, पण असा कधी काळ येतो का आत्म्याची हानी झाली होती आणि मग आत्मा आत्मत्वाला मुकला होता? असं कधी मुकतच नाही. पण बोलण्याच्या अंतर मग अज्ञान असतं असं बोलण्याच्या ओघात आम्ही बोललो. परंतु हे बोलिलो शब्दप्रवाही परी आत्मा आत्मत्वे नाही, ज्या वेळेला आत्मा आत्मत्वाने नाही, आत्म्याच्या ठिकाणी आत्मा अशा शब्दाचाही, आत्मा या शब्दाचंही वाच्य होत नाही, तेव्हा अज्ञानाची पाही वार्ताची कळची. आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्वसुद्धा नाही तर त्या ठिकाणी अज्ञानाची कशी गोष्ट येईल? म्हणजे ज्या ठिकाणी आत्म्याचा आत्मत्वाचा व्यवहार होत नाही त्या काळीही त्या ठिकाणी मग अज्ञान आहे असं तुम्ही कदाचित म्हणाल का? अशी एक स्थिती आहे की विशुद्ध स्वरूपात आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व सुद्धा नाही तर अज्ञान येईलच कसं असं तुम्ही म्हटले होते. तर त्याचा अर्थ असा आहे तुम्ही आता काय म्हणता, आत्मा आत्मत्वाला मुकला असता तर अज्ञानाला. आत्मा आत्मत्वाला कधी मुकतच नाही. आणि आत्मा आत्मत्वाला जेव्हा मुकतो तेव्हा तो केवळ रूपाने असतो, म्हणून तो काय होतो, दुसरा कोणाचा अन्याला विषय होत नाही आणि स्वतःला विषय होत नाही. पण तो नाही त्या आत्म्याची हानी आहे असा कोणताच काल नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून म्हणतात की त्यावेळेला आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व नाही तर तिथं मग अज्ञानाची वार्ता शिकायची. तिथं तर अज्ञानाची गोष्टसुद्धा, अज्ञान हे नाव तरी समोर येईल काय? अर्थात येणं शक्य नाही. नेणू नव्हेची जै जाणता, म्हणून अज्ञान न सपडेची पाहता, तरी अज्ञान होते हो तत्वता, मागूही न सपडेची. आता इथं बघा, नेणू नव्हे ही ओळी पहा, त्याच्यामध्ये अशीच आहे का, नेणू नव्हेची जय जाणता. जो जाणता म्हणजे ज्ञानस्वरूप असणारा आत्मा तो कधीच नेण म्हणजे अज्ञान स्वरूपाला प्राप्त झालेला नाही. आणि ज्ञानस्वरूप आत्मा अज्ञानाला कधीच प्राप्त होत नाही, म्हणून तर अज्ञान न सपडेची पाहता. म्हणून तर आपण विचार करून गेलो तर अज्ञान आपल्याला कुठं सापडत नाही, कारण ज्ञानस्वरूप आत्मा कधी अज्ञानच होत नाही तर तो त्या अज्ञानाचा आश्रय कधी झाला आहे असं आपल्याला कोणता तरी क्षण सापडेल काय? किंवा कोणता देश किंवा कोणती वस्तू अशी सापडणारच नाही. पण अज्ञान होते हो तत्वता, मागुती न सपडेची. अज्ञान तत्वता होते हो, मागुती न सपडेची. अज्ञान होते हो तत्वता मागूही न सापडेची, असं आहे, मागेही नाही. तर अज्ञान तत्वता होतं असा मागसुद्धा आपल्याला सापडत नाही. आत्म्याच्या विशुद्ध स्वरूपात होतं, आत्मस्वरूपाच्या अज्ञान कालात होतं, ऐक नाही. अशा प्रकारचं अज्ञान जे आहे ते जगत उत्पत्तीला कार्यानुमेय रूपाने होतं, प्रत्यक्ष अज्ञान सापडत होतं, शब्दप्रमाणाने सापडत होतं. असं कोणताही मागसुद्धा त्याचा सापडत, तत्वता अज्ञान म्हणून पदार्थ होता याचा माग देखील आपल्याला सापडत नाही. ही अहो पहिलेचे अज्ञान नाही तरीच आत्मा असे ठाई, किंवा अखंडता जे काही ते याचे लागी. अहो जर पूर्वीपासून जर अज्ञान असलं तरच आपला आत्मा जो आहे तो आपल्या पहिलेचे अज्ञान नाही तरीच आत्मा असे ठाई. आत्मा आपल्या कायमच्या स्वरूपमय मेत कधी राहील, सतत राहील. जर अज्ञान नसेल तर, बरोबर ना, अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंता भाव असेल
तरच आत्मा जो आहे तो आपल्या ठाई म्हणजे आपल्या नित्य काय यथार्थ स्वरूपात जसाच्या तसा राहील. अज्ञान असेल तर त्या अज्ञानाने त्याला काहीतरी केलंच असतं, आवरण केलं असतं, विक्षेप केला असतं, काहीतरी केलं असतं. परंतु ते जर नसेल तरच आत्मा आपल्या स्वयंमहिमनी प्रतिष्ठिता, आपणे ठाई म्हणजे स्वयंमहिमनी प्रतिष्ठिता असा राहू शकेल. किंवा अखंडता जे काही ते याची लागे. अज्ञान नावाचा पदार्थ असला तर आत्मा अखंड सिद्ध झाला असता का? आत्म्याचं अखंडत्व ज्या अर्थश्रुती प्रतिपादित आहे, प्रत्यक्ष प्रमाणाने, अनुमान प्रमाणाने, वेद प्रमाणाने, अनुभवाने आत्म्याची अखंडता आहे. याचाच अर्थ काय? अज्ञान कधीच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्वीपासूनच नाही. एवम आत्मा काळत्रयी अभंग जरी अज्ञानाचा नाही लाग, आता वावगा माग कोठून निघेल. आता जर तिन्ही कालामध्ये आत्मा अभंग आहे आणि त्याच्या ठिकाणी अज्ञानाचा कोणताही लाग किंवा अज्ञानाचा संबंध नाही, आता मग जिथं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा कधीच संबंध नाही तर त्याचा किती प्रयत्न केला तरी त्याचा काही माग लागेल का, त्याचा संबंध लागेल का? आता निशेष लटिके अज्ञान म्हणून केले हरिस्मरण, आता अज्ञान हे वचन अर्थ येईना अवघे. ते म्हणतात ना, ऐसा बागू पडता का देवा. बागू म्हणजे इतक्या प्रकारचे श्रम कशाला झाले असते, म्हणजे हे देवा देवा उगीचच हे श्रम कशाला केले, जे अज्ञान कधीच सिद्ध होत नाही आणि ते अज्ञान स्वरूपाच्या आश्रयाने आहे, स्वरूपाला विषय करून आहे, कार्यकारण भावाने आहे, कार्यकारण भावाचा भेद मानून आहे, अभेद मानून आहे. अशा प्रकाराने उगीच बाग का पडता देवा, उगीचच आम्ही हे श्रम कशाला बरे केले, कशाला आशीन केला असं म्हणतात माऊली. म्हणजे याचा अर्थ हा सीन करण्याचं, अज्ञान नावाच्या पदार्थाचा विचार करण्याचं सुद्धा कारण नाही, कारण ते अज्ञान शून्यरूप आहे आणि त्याचा कशाला सिद्धीचा प्रयत्न करतात. आम्ही उगीचच हा सीन का बरं केला, आहे की नाही, का केला, असे अनेक दर्शनकार पुढं अशा प्रकारच्या अज्ञानाला मान्यता देणार आहेत म्हणून केला. पण आता त्यांचे उपहास करताना एवढं म्हणतात की हा सीन तरी करून काय पदरात आलं, नसलेलं अज्ञान सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मागसुद्धा कुठं, त्याचा लागसुद्धा कुठं लागलेला नाही. मग हे देवा कशाला रे, अरे उगीच आम्ही हा सीन केला म्हणून म्हणतात ताईंनी आयसा बागू पडता का देवा, कशाला हे श्रम घेतले. आता म्हणतात जर तिन्ही काळात अज्ञान आत्मा अभंग राहत असेल, अज्ञानाचा संबंध नसेल तर त्याचा माग तरी, त्या अज्ञानाचा संबंध तरी कुठं दिसेल का? अज्ञानाचा संबंध आत्मस्वरूपाच्या अज्ञान काळात लागेल का, ज्ञान काळात लागेल, जगताच्या उत्पत्ती काळात लागेल का, लय काळात लागेल का, स्थिती काळात लागेल, कुठंच कधीच लागत नाही. आता निशेष लटिके अज्ञान म्हणून केले हरिस्मरण, आता अज्ञान हे वचन अर्थही नागे. आता जर हे परिपूर्ण अज्ञान लटका आहे म्हणजे शून्यरूप किंवा अभावरूप आहे आणि म्हणून अरे काहीच सापडलं नाही, म्हणून आता जेव्हा आपला मनुष्य फार थकून जातो तेव्हा म्हणतो देवा देवा, तसं ते म्हणतात. म्हणून आता आम्ही काय केलं, परमात्म्याचं स्मरण केलं. आता अज्ञान हे वचन अर्थहीन अवघे. आता हे अज्ञान नावाचं जे वचन आहे, शब्द आहे, ते अर्थहीन आहे. जसा वंध्यापुत्र नावाचा शब्द आहे, वंध्यापुत्र शब्दाचा अर्थ कधी उपलब्ध होत नाही, तसंच झालं. म्हणून पुढील्या वचिनी बोलिलाचे वचन श्रेणी ते सावधान सज्जनी होऊनी परिसावे. आता हे अज्ञानाचा शोध घेणं म्हणजे काय आहे तर ते म्हणतात ते पुढच्या वचनाने म्हणजे पुढच्या वव्यांनी एक वचनाची एक श्रेणी म्हणजे आम्ही मालिकाच या ठिकाणी गुंफत आहोत. ते सज्जन अशा श्रोत्यांनी सावधान होऊन हे ऐकावं 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 ऐकावं.